कल्याणमधील बुद्धभूमी फाउंडेशन आणि केडीएमसी यांच्यात सुरू असलेला वाद थांबण्याची चिन्ह दिसत नसून आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। रिपब्लिकन पक्षाच्या आरपीआय कल्याण जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांनी या प्रकरणात काही गंभीर आरोप केले आहेत। भारत सोनवणे यांनी बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रमुख गौतम रत्न महादेव यांच्यावर निशाणा साधत भंते आणि संबंधित काम करणाऱ्या कंपनीमध्ये नेमका काय आर्थिक व्यवहार झाला आहे याची माहिती समाजासमोर आली पाहिजे अशी मागणी केली आहे। तसेच या संपूर्ण प्रकरणाबाबत सोशल मीडियावर चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थिती समजून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले। शहराचा विकास हा प्राधान्याचा विषय असून विकास कामांमधील अडथळे दूर झाले पाहिजेत अशी भूमिका भारत सोनवणे यांनी मांडली। कल्याण इथे बौद्धमय भूमी इथे जो वाद चालू आहे, जो सोशल मीडियावर जोरदार तो प्रचार चालू आहे, तो कुठेतरी लोकांना खरा इतिहास माहिती पाहिजे आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे। त्याच्यासाठी मी स्वतः तिथे जाऊन पाहणी केली। पाहणीमध्ये बघितल्यानंतर जो 4 पदरी रोड होणार आहे त्याच्यामध्ये जिथे ते 7-8 पोल उभे केले, त्या पोल जिथे उभे केले त्याची विचारणा केली, बाबा तुमचा विरोध होता तर हे पोल का उभे केले, कशासाठी उभे केले, तर तिथे मला कळाल्यानंतर ते भंतेंच्या गौतम रत्न भंते यांच्या सांगण्यावरून अण्णासाहेब रोकडे, भीमराव डोळस आणि इतर कार्यकर्त्यांनी तिथे भूमिपूजन थोरवे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून केलेलं होतं। तिथे त्यांना पोल वगैरे बांधून रस्त्याचं काम चालू असताना बाजूच्या जागेमध्ये गौतम बुद्धांच्या काही मूर्त्या होत्या, झाडं होती, असे बऱ्याच काही गोष्टी तिथे अडथळा आणण्यासाठी होती। वारंवार महानगरपालिकेतून भंतेंना बसून काहीतरी त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न ते सांगत होते। ते काय नोटिसा नाही दिला या अशा गोष्टी समोर येतात, पण तसं काही नाही। त्यांना वारंवार तिथे सांगत होते, सांगितल्यानंतर ते भंते काय तिथे बसायला तयार नव्हते। आणि आम्हाला एकच पाहिजे, कल्याण पूर्वेचा आणि कल्याण पश्चिमेला जोडणारा रोड आहे, विकास हा झाला पाहिजे, विकास कुठेही थांबला नाही पाहिजे। ज्याच्यामध्ये जी जागा बाधित असेल त्याच्यामध्ये तिथे भव्य मोठ्या प्रमाणात बौद्ध विहार झाले पाहिजे, तिथे शाळा झाली पाहिजे, गार्डन झाले पाहिजे, असं चांगलं तिथे झालं पाहिजे। पण हे संघर्ष करून होता कामाने, त्याच्यासाठी जे सोशल मीडियावर चाललंय कुठेतरी थांबलं पाहिजे आणि लोकांना खऱ्या इतिहास माहिती पाहिजे। काय भंतेंचं त्या थोरवेचं काय आर्थिक व्यवहार झाला असेल ते समाजापुढे आले पाहिजे। आणि जेव्हा ते 4-8-10 पोल तेव्हा उभे केलं तेव्हा समाजाला घेऊन त्यांनी का नाही केलं, स्थानिक लोक त्या कमिटीत काय नाही, त्या कमिटीची पूर्णपणे इन्क्वायरी झाली पाहिजे। त्यांचा अद्याप बॉडी नाही आणि ते भंते कुठून आले, काय आले, त्यांचा एक इतिहास पुढे आला पाहिजे समाजापुढे, एवढीच माझी मागणी आहे। आणि या पत्रकारांच्या माध्यमातून हे प्रचारण प्रसार करून जे बाहेर चाललेले आहेत त्या गोष्टी थांबल्या पाहिजे, ही सगळ्यांना नम्र विनंती। जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।